आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये या भागात तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. कसं आहे माहिती का की म्हणजे मला आठवत आहे की लहानपणी शाळेत असताना आपला एक बेस्ट फ्रेंड असतो. हां म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी आपण त्याला घेऊन सगळ्यांकडे चॉकलेट वाटतो किंवा काय म्हणजे पूर्वीचं सांगतोय पूर्वी खोडरेबर द्यायचे किंवा पेन्सिली द्यायचे असे जे काय वाटावाटी असते ना हे आपण बेस्ट फ्रेंडला बरोबर घेऊन वाटत असतो. त्यानंतर हळूहळू मोठे होतो कॉलेजमध्ये गेल्यानंतर बेस्ट फ्रेंड असते मुलगा किंवा मुलगी जे काय असेल ते. त्यानंतर नंतर ऑफिसमध्ये आपला एक छान असा मित्र असतो की ज्याच्याशी आपण आपल्या गोष्टी शेअर करू शकतो. त्यानंतर लग्नाला आल्यानंतर काही जे मित्र असतात ज्यांची लग्न झालेली असतात त्यांच्यापैकी एखादा बेस्ट फ्रेंड असतो. ते सगळं समजावून सांगतात काय वागायचं कसं वागायचं. तर असे बेस्ट फ्रेंड आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटत असतात. काही वेळा त्यांच्याशी म्हणजे लहानपणापासून लहानपणी आपण त्यांच्याशी कट्टी बिट्टी घेतो मोठेपणी भांडणं करतो पण भांडण केल्यानंतर सुद्धा सारखं त्याचं भांडण आठवत राहतं आणि परत आपण त्याच्याशी रिव्हर्ट करतो आणि परत आपण बेस्ट फ्रेंड होतो. तर हा सगळा प्रकार स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत चाललेला असतो. तर हे बेस्ट फ्रेंड असणं किंवा नसणं हे आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचं असतं. तर आपल्याकडे असे बेस्ट फ्रेंड आलेले आहेत जे एकमेकांना खूप घट्ट धरून आहेत. आपण आधी त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. काय कुठून आलात तुम्ही? हा ग्रुप कुठला आहे तुमचा आधी मला माहिती द्या. आमचा हा ग्रुप DY पाटील कॉलेज ऑफ लॉ नेरूळ. आमचा ग्रुपचं नाव आहे मराठा बटालियन. मराठा बटालियन. ओके. आणि आम्ही खूप काय असं कॉलेजमध्ये हे करताय जे इव्हेंट असतात ना त्याच्यामध्ये हे करताय. आणि बरं आधी आपण ओळख करून घेऊया प्रत्येकाचं. तुझं नाव सांग. प्रवीण खंडारे. प्रवीण तू काय करतोस? मी सर लॉ कॉलेजमध्ये. लॉ कॉलेज. Second किती year. वर्षाचं असतं रे लॉ? 5 वर्षाचा असतो. 5 वर्ष. त्यातलं तू दुसऱ्या वर्षाला. दुसऱ्या वर्षात. अजून 3 वर्ष काढायची. आणि घरी कोण कोण आहे? घरी आई बाबा सगळे. तुझं काय नाव? करिश्मा पडेल. करिश्मा. तुझ्या घरी कोण कोण आहे? मम्मी पप्पा आणि भाऊ. बर. आणि तू कितव्या वर्षाला आहेस? फर्स्ट इयर. फर्स्ट इयर. अजून आत्ताच आलीस हो, म्हणजे. just. नवीन रिक्रूट आहेस तू. ओके. तू निलेश वानकर. निलेश तू तुझं कितवं वर्ष? फर्स्ट इयर. फर्स्ट इयर. तू सुद्धा ताजा आहेस. हर्षदा निंबाळकर. तू? सेकंड इयर. सेकंड इयर. तू? शीतल रत्नकांत पवार सेकंड इयर. सेकंड इयर. मी नाना हरकटे 4th इयर BLS LLB. अच्छा म्हणजे तू त्यांच्या सिनियर आहे. ओके. बरं आता आपण खाण्यापिण्याकडे जायचं ते तो काही विषय नाही. मला एक सांगा हा लॉचा आता 5 वर्षाचा कोर्स आहे. ओके. ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा आणि 12 नंतर 5 वर्षाचा. 12 नंतर 5 आणि ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्ष. तर म्हणजे आता तू 4थ्या वर्षाला आहेस. या 1, 2, 3 मध्ये म्हणजे आम्हाला जे हिंदी पिक्चरमध्ये जे दिसतं मिलाड असं वगैरे आम्हाला जे दिसतं ते सगळं तुझं झालंय का? हा मी आता सध्या ठाणे कोर्टामध्ये ज्युनियरशिप करतो पराग पोकळे सर तशी. बरं. हा सध्या मी तिथं करतो ज्युनियरशिप. बरं तिथे सुद्धा खूप कॉम्पिटिशन आहे का रे? कॉम्पिटिशन खूप आहे. जिथं ॲडव्होकेट म्हणलं की सर्व लोक विचारतात हा म्हणजे स्कॉलर असेल प्रत्येक जण आपापली प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी येतो त्याच्याविषयी की हा आपल्याला नक्कीच वाचवेल आणि आपलं संकटातून दूर करेल त्याला डेफिनेट वाटतं. त्याच्यामुळे आपले पैसे येतात कारण की हे आपल्यापेक्षा हुशार आहे असं समजा लोक येतात. हुशार आहे आणि कायद्याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे कॉमन माणसाला काही कायद्याचा अभ्यास करायचं कारण नाही. लॉ एवढा वास्ट आहे की म्हणजे प्रत्येक जण नाही ठेवू शकत. हे पुस्तकं त्याचं एक पुस्तक जवळजवळ माझ्या एवढं आहे. तू सगळं वाचतोस का? त्यात सुद्धा लहानपणापासून आपल्याला समजते 12 धडे असतील ते 2 ऑप्शनला टाकावं. ऑप्शन नाही ना तिथे ऑप्शनला अलाउड नाही कारण की लॉ आहे कधी कोणता येईल सांगता येत नाही. कोणती सिच्युएशन येईल डेली दररोज एक नवीन हे असतं सिच्युएशन असते आपल्याला. बरं त्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत क्रिमिनल आणि हे एकूण असे किती प्रकार आहेत? म्हणजे 2 आहेत. एक म्हणजे पहिले क्रिमिनल आणि सिव्हिल हे 2 मेन. मग त्याला अजून त्याच्यामध्ये म्हणजे आता क्रिमिनल मध्ये म्हणलं की जे मानसिक विकृत्या क्राईम होतात जे माणसं म्हणजे खून दरोडे असे होतात. आणि सिव्हिल मध्ये जे
प्रॉपर्टीशी रिलेटेड असतात जे तू कशात करतोयस? मी सध्या दोन्ही पण दोन्ही चालू आहे. आणि तुला आनंद कशात मिळतोय? क्रिमिनल मध्ये आनंद मिळतोय का? क्रिमिनल मध्ये जास्त अभ्यास नाही, पण आपल्याला त्याच्यात ना शार्प पाहिजे, समोरची क्रॉस घेता आली पाहिजे, समोरचा कसा क्विक ऍक्शन घेता आली पाहिजे. याच्या सिव्हिल मध्ये असं असतं की तुम्ही रेटायचं आजचं मरण उद्यावर. म्हणजे 2 पिढ्यांना काही मिळता कामा नये असं सिव्हिलचं काम. आणि क्रिमिनल म्हणजे एक घाव दोन तुकडे. आपल्याला माहितीये आपण काय. ओके ठीक आहे. आता आपण खाण्याकडे येऊया. तुमचं जे हे आहे कॉलेज प्रिमायसेस आहे तिथे कॅन्टीन आहेच. त्या कॅन्टीन मध्ये सगळ्यात उत्तम तुला आवडणारी गोष्ट कुठली? माझ्या कॅन्टीन मध्ये सध्या तर आहे ना कॅन्टीन? आहे कॅन्टीन पण एवढा आहे. प्रश्न म्हणजे का पडतो? नाही, कारण अजूनपर्यंत गेलो ना, आणि तिथे गेलोय तर फक्त ते पिझ्झा, परत मग दाल रोटी, परत छोले पुरी, परत मग बर्गर्स आहेत, परत नाही, मराठी पदार्थ कमी आहेत, बाकीचे पदार्थ मराठी जास्त. पदार्थ कमी आहेत. का बरं असं? काय माहित, मॉडर्न नाही, टाईप. का बरं असं याला विचारतो मी. का बरं असं? नाही, 4थं वर्ष आहे ना तुझं. ज्याने बोलायला पाहिजे तो बोलत नाहीये. सर ते कसं माहितीये का की आता मॉडर्न आहे सर्व, आता लोकांना प्रत्येकाला असं चटपट खायला आवडतं, फास्ट फूड. आणि त्याच्यामुळे आपली कांदा भजी सुद्धा चटपटीत आहे की? चटपटीत आहे. कांदा भजी आणि कडक लसणाची चटणी. पण कांदा भजी लोक म्हणतात चीप आहे, रस्त्यावर भेटतात. आणि पिझ्झा मध्ये लोकांना वाटतं पिझ्झा म्हणजे हा काहीतरी भारी आहे. ओके. नाही तुझ्याकडे सिव्हिलच यायला पाहिजे, म्हणजे खाण्याचा दृष्टिकोन बघण्याचा वेगळा असतो. वेगळा असतो. बरोबर. आता आपल्याला किचनकडे जायचं, पण किचनकडे गेल्यानंतर पदार्थ कोण बनवणार त्याच्यावर आपल्याला छोटीशी आपण स्पर्धा घेणार आहोत, आणि ती कॉम्पिटिशन झाल्यानंतर ठरेल की कोण बनवणार. ओके, जायचं किचनकडे. या 6 जणांमध्ये आम्ही 2 भाग पडलेले आहेत. या बाजूला 3 आहेत, या बाजूला 3 आहेत, आणि या तिघांपैकी कोणतरी एक बनवणार आहे पहिला पदार्थ. आणि हे तुझं नाव काय? करिश्मा आणि नाना. आता या दोघांपैकी खरा करिश्मा कोण दाखवतो हे आपल्याला बघायचं आहे, कारण तो पहिला जो विनर आहे तो पहिला पदार्थ बनवणार आहे. ओके. आता आपल्याकडे इथे स्ट्रॉ आहे. ह्या स्ट्रॉमध्ये स्ट्रॉ घालायचा, आणि जो सगळ्यात लांब काय बनवेल लाईन इज द विनर. सोपं आहे ना? हो ना करिश्मा? सोपं आहे, एकदम सोपं आहे ना? एकदम. ओके, 1 मिनिट आपल्याकडे आहे, अँड युअर टाइम स्टार्ट नाव. लवकर नाना तुम्ही गंमत वाटते काय तुम्हाला? सोपं आहे, सोपं आहे काय? नाना तुम्ही सिनियर आहात, फर्स्ट इयर वाल्यावरती माहिती. नाना खाली आडवं टाक, लास्ट मोमेंटला माती खाशील. अर्धा मिनिट झालेलं आहे. होतं याने अभ्यास कमी केलाय ना. 45 सेकंद झाले. अरे मदत नाही करायची कोणी. आता आडवी टाकायची अशी कर. शेवटची 5 सेकंद. 5 4 3 2 1 बस. दॅट्स ऑल. करिश्मा इज द विनर असं मी म्हणूच शकत नाही. नाना इज द विनर. थँक्यू. वाईट वाटतं. असा आमचा सध्या क्रम चालू आहे, आणि ह्या क्रमात किंवा या उपक्रमात भाग घेण्यासाठी आज कोण आले? तुझं नाव म्हणालीस? हर्षदा आमच्या किचन मध्ये आलेली आहे. नानाच्या ग्रुप मधली आहे. नानाने जे काय लावलेत ना एकाला सॉलिड. ओके, आपण काय पहिल्यांदा बनवते हर्षदा तू? गुगरे. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? चिरलेलं कोबी, गव्हाचं पीठ मळून घेतलंय, मळून घेतलेलं, कोथिंबीर, ओलं खोबरं, मनुके, साखर, आलं, मिरची, लिंबू आणि मीठ. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. काय करायचे पहिल्यांदा कृती? पहिला मिरची आणि आलं हे करायचं. ओके. आलं. घरी करतेस का कधी? हा करते कधी. काहीच कॉन्फिडन्स नाही तुझ्या चेहऱ्यावर. काय नाना, आता इतके वर्ष एवढ्या लोकांना बघतो मी, घरी करतेस का कधी? करते. असं कसं होईल? नाही, कधी कधी करते. कधी कधी. तो कधी 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 असतो साधारण? कधी सुट्टी असेल तर महिन्यातून एकदा. मोठा करू देस? नाही ठीक आहे. आता हे काय? कोबी. कोबी. नाना तुला काय छंद बिंद काय? सर मला सध्याचा छंद
एकच माझा छंद आहे की लॉ. लॉ हाच तुझा छंद आहे. हे सगळ्यात उत्तम आहे. हा तुझा छंद असल्यामुळे तू भरपूर काम करू शकशील. तुझा छंद काय ग? डान्सिंग. शिकतेस कोणाकडे? नाही. मग घरच्या घरी? ओके, व्हेरी गुड. आणि तुझा छंद? रांगोळी मेहंदी. नशीब जेवण बनवून सांगितलं नाही. ओके, रांगोळी आणि मेहंदी. हे आपलं काय तयार झालंय? काय करायचं? ओलं खोबरं. तुम्ही जे आता साधारणपणे 3 वर्षानंतर तुला कोर्टात जावं लागतं ना? हा, ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षात जावं लागतं. आणि कोर्टात तुला जे काय म्हणतो तू इंटर्नशिपला नाही, असं कसं असं काही नाही कंपल्सरी. पण तुम्हाला जर पुढे जाऊन शिकण्यापेक्षा कारण की लॉ संपल्यानंतर एकोणापासून ज्युनियरशिप करावं लागते. कारण की कोर्टाचं काम वास्ट असते. बरोबर. त्यासाठी अगोदर जर तुम्ही तयारी ठेवली तर पुन्हा लगेच डायरेक्ट तुम्हाला फील्डमध्ये उतरता येतं. बरोबर. त्याच्यामुळे मी त्याच्या अगोदरच चालू केली. ओके, आता काय? मनुके, साखर. पण आता तू जेव्हा इंटर्नशिप करतो तेव्हा तुला शिकण्यासाठी काय असतं तिथे? शिकण्यासाठी हाऊ टू प्लीड हा एक महत्वाचा भाग आहे ना, की तुम्ही म्हणजे फर्स्ट तुम्ही डॉक्युमेंटिंग ड्राफ्टिंग कशी करता. हो, त्याला महत्व आहे. त्याच्यानंतर ड्राफ्टिंग केली, फायलिंग करणं. तुम्ही समोरची क्रॉस कशी घेता. बरं. क्रिमिनल असतं, प्रत्येकाची क्रॉस घेणं असतं. एक शब्दानंतर तुमचा पॉईंट पकडा जातं. त्या शब्दावरून तुम्हाला फिरवीत आली पाहिजे. अलर्ट असलं पाहिजे. ते मग तुम्हाला ते लिंबाचं रस. बस. आणि मग नंतर वरून कोथिंबीर. ओके, आता आपलं हे सारण तयार झालंय, राईट? आता त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. हे शिफ्ट करूया. आता ह्याचं काम झालंय ना आपल्याला. हे बाजूला ठेवतो. हे बंद करून आपण हे जे तेल आहे ते या बाजूला घेऊया. आणि हे तुला डिश मध्ये काढून ठेव ना. आपल्याला थंड करायला लागेल. तोपर्यंत पोळी लाटून घे. तू पोळी नाही, काय पुरी. हे गरमच घातलं तर काय होईल? नाही, गार करून घालायचं. हा, फुटतानंतर पॅक करता येणार. तो कोबीचा वास आहे ना, तो तसा राहणार थोडा. तो अगदी पूर्ण जाणार नाही. ते काय करतेस आता? आता ह्यामध्ये सारण ते गार झालं. झालंय. मध्ये घातलं की उद्या साईडला. नंतर त्याला हे फोल्ड करायचं. मॉडेल करायची. कोबीची करंजी असंही म्हणू शकतो आपण. त्याला पूर्ण पॅक करायचं आणि आपल्या करंजीचा आकार. जमते की हिला? दिवाळीला बोलवायला हरकत नाही घरी. दिवाळीला करते मी करंजीच्या घरी. हे झाले ते सोडून कसं निघणार? निघेल की. प्रयत्नांनी परमेश्वर. बघितलं, जमतंय. हा आपल्याला कशाबरोबर खाता येईल? आपल्याला सॉस किंवा हिरवी चटणी. पुदिन्याची. नाना, हे कशाबरोबर खाता येईल तुला काय वाटतं? काय असावं याच्यावर? आयडियल सर ठीक आहे. पुदिन्याची चटणी अगर सॉस मस्त आहे. खरडा बिरडा ओरिजिनल गाव कुठलं? माझं बीड सर. हा, मग तिखटवाला आहेस ना तू? तिखटवाला आहे. माझं मेन इंटेन्शन इथे शिक्षण आहे. माझी फॅमिली गावीच राहते. मी फक्त शिक्षणासाठी दाबलेलं आहे. बरं, त्याच्यावर काढ. चला मंडळी, लिहून घ्या. साहित्य आणि कृती बघता काय सामील व्हा, म्हणजे लिहून घ्या. घुगरे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला कोबी, भिजवलेलं गव्हाचं पीठ, कोथिंबीर, ओलं खोबरं, मनुके, साखर, आलं, मिरची, लिंबाचा रस आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मिरची आणि आलं परतून घ्यावं. त्यामध्ये चिरलेला कोबी, ओलं खोबरं, मनुके, साखर, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सारण तयार करावं. भिजवलेल्या गव्हाच्या पिठाची लाटी लाटून त्यामध्ये थंड केलेलं कोबीचं सारण भरावं. पुरीला करंजीचा आकार देऊन त्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्यात. मंडळी, नानाची गँग गेलेली आणि निलेशची गँग आलेली आहे. निलेश आणि गँग, तुमचं स्वागत आहे. तू काय बनवणार आहेस? पनीर समोसे. पनीर समोसे हे कुठे बनवायला शिकलास तू? मम्मी बनवते आणि मम्मीचा बघून मग मी पण. तू पण शिकलास? ओके.
आता एफ वायला फर्स्ट इयरला वेळ मिळेल, नंतर सेकंड इयरला वेळ नाही मिळणार आहे. काय शिकायचं ते आता शिकून. ओके, साहित्य सांगतोस मला काय काय? हे काय? हे समोसा पट्टी आहे, हा, पनीर आहे चॉप केलेले, कोथिंबीर आहे, कांदा, शिमला मिरची, सॉस आहे, आलं लसूण पेस्ट, जिरा, मिरची, आमचूर पावडर, लाल तिखट आणि मीठ. अजिबात न चुकता निलेशने सगळं सांगितलेलं. याचा अर्थ त्याने ह्याच्या आधी कधीतरी एकदा तरी हे केलेलं आहे, बनवलेलं आहे ना. ओके, साहित्य बघितलं जर या कृतीकडे माझा नेहमीचा लोच आहे. मी ना आता कालच तेल तापत ठेवणार, त्याच्यात तापणार नाही. दिल दोस्ती और पेट पूजा असं आमचं ही सिरियल चालू आहे. पहिल्यांदा आपण काय बनवतोय म्हणास तू? पनीर समोसे. हा, पनीर समोसे. पनीर समोसे. आता तेल एवढं तापलंय ना की बघायला नको. पनीर समोसे. साहित्य बघितलं, आता कृतीकडे जाऊ. पहिल्यांदा काय? भाजी. जिरा टाक. पहिल्यांदा जिरा घालायचं. ओके, हे घे, घातलं जिरा टाकल्यानंतर आता कांदा, ओके, शिमला मिरची झाल्यानंतर आता अद्रक लसूणची पेस्ट. तुला स्वयंपाकघरात असं फिरायला आवडतं वाटतं? हा, फिरायला वगैरे, स्वयंपाक करायला. आता मिरच्या, बस. आमचूर पावडर थोडीशी स्वादात, आमचूर पावडर. तुझा छंद काय ग? तुझं नाव सांग परत एकदा. करिश्मा पडेल. करिश्मा. तुझा छंद काय? डान्सिंग. बस. स्पोर्ट्समध्ये काय? कबड्डी. यस. ओके. आता मसाला. हा रंग आहे ना, या रंगामुळे गंडा जातं. ऍक्च्युअली ते तिखट नाहीये. तिखट नाहीये. पनीर घ्यायचं. मग कॉलेजमधून तू खेळतेस की नाही कबड्डी? नाही. आहे, संघ आहे तुमच्या कॉलेजचा? स्कूलमध्ये खेळायची. मग आता कसं तू तुझी हौस भागवतेस कशी मग? आता अशी शाळेत स्कूलमध्ये जाते वगैरे. बर. मीठ स्वादात आणि थोडंसं केचप. ओके. आता याला 1 मिनिट परतावायचं. सर, मी तुमचं एक नाटक बघितलेलं, महावस्त्रहरण. त्याच्यामध्ये तुम्ही तो जे गाणं बोललेलं ना, घेऊन आलो राजा दुर्योधनाचे, ते एकदा बोलाल का माझ्यासाठी? आठवत नाही अरे मला. घेऊन आलो एवढंच मला आठवतं, बाकी काय आठवत नाही. राजा दुर्योधनाचे घेऊन आलो, राजा दुर्योधनाचे. पुढे काय? घेऊन आलो घेऊन आलो असं काहीतरी होतं. असंच काहीतरी होतं. खूप वेळ तुम्ही लाट घालतो डायरेक्टर, मग मी पुढचं बोलायला लागतो. ओके, आता झालं. हा, हे झालं. आता घालू नको, आता हे इकडे घेऊया आपण. ओके, चालेल. ते ठेवू. ओके, हे आपल्याला थंड पिंड काय करायचं का? नाही, थंड वगैरे नाही. आता फक्त हे समोसा पट्टी आहे. पाणी भेटेल का बाउलमध्ये? पाणी. सोपी आयडिया आहे भरपूर. मैद्याचं हे लाडू खटाखट होते. हे झालं की झालं. पुढचं काय? हे सगळं बाजारात मिळतं रेडीमेड. हे रेडीमेड. फक्त चिकटलं नाही तर मग काय लावायचं? गोन बिन असं काहीतरी नाही, गम वगैरे काय नाही, असं काय नाही. आता काय करायचं आपण? याच्यामध्ये सारण टाकायचं. याला परत पाणी लावायचं. आता हे कशाबरोबर खायचं असं आचरणासारखा प्रश्न विचारण्यात काहीच पॉईंट नाहीये. कारण हा नुसता असंच सुद्धा छान अप्रतिम. ह्यातलं सारण जमलं की पुढच्याकडे जमलं आहे ना. आणि हे तळायचं ना. तळायचं. हा बहुतेक फुटेल असं वाटतं का तुला? संशय नाही फुटणार. करेक्ट झाला ना? हा, करेक्ट. ओके. वाव, क्या बात है. डन. आता उलटं पालटं कसं करायचं विचारू नका. बेसिक गोष्टी. हा, त्या जमल्या पाहिजे. हा, फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पनीर समोसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: समोसाच्या पट्ट्या, पनीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, सिमला मिरची, टोमॅटो सॉस, आलं लसूण पेस्ट, जिरं, मिरची,
आमचूर पावडर, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, कांदा, सिमला मिरची, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, आमचूर पावडर, तिखट, किसलेलं पनीर, मीठ आणि टोमॅटो सॉस घालून मिश्रण परतून घ्यावं. समोसाच्या पट्ट्यांना पाणी लावून त्यांना त्रिकोणी आकार द्यावा. त्यामध्ये पनीरचं सारण भरून समोसे गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. चला मंडळी, निलेश आणि हर्षदाने पदार्थ बनवलेले ते मी खाऊन बघणार आहे. घाबरत नाहीये मी. हा, मी धडाडीचा कार्यकर्ता आहे, मी घाबरत नाही. पण तत्पूर्वी नानाला एक छोटीशी गिफ्ट आहे. सगळ्यात सिनियर आहे ना, रामदेव स्ट्रॉंग हिंग तर्फे एक गिफ्ट आहे. थँक्यू. आणि हो नमस्कार. चला आता खाऊन बघूया. पण मंडळी, त्याच्या आधी मग तुम्हाला सांगायचं असं, ह्या सोशल नेटवर्किंगमुळे काय झालंय, तुम्ही कुठेही बघा ग्रुप्स तयार झालेले आहेत आणि ग्रुप्सचे विषय काही असू शकतात. म्हणजे फोटोग्राफी असू शकते, चित्रकला असू शकते, गाणं असू शकतं, संगीत असू शकतं, लॉ असू शकतं. म्हणजे चर्चा चालू असते आणि त्या ग्रुपमध्ये त्या विषयाची आवड असलेली मंडळी असतात. म्हणजे थोडक्यात मुद्दा माझा असा आहे की ग्रुप किंवा बेस्ट फ्रेंड किंवा मैत्रीचे धागे हे कुठेही जुळू शकतात. तर तुमचे असे काही ग्रुप्स असतील ना, तर ग्रुपने आमच्याकडे या आणि चांगले पदार्थ दाखवा, आपण गप्पासुद्धा मारू. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि आता खाण्याची वेळ झालेली आहे. आता आम्ही खाणार आहोत, तुम्ही बघायचंय. आम्ही खाऊन हे फस्त करणार आहोत, संपवणार आहोत. आपल्याला पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे